अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण ज्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतो, वर्ष झाला की लगेच आपण येणाऱ्या उत्सवाची वाट बघत असतो, तोच म्हणजे आपल्या मालकांचा प्रगट दिन, आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन। यंदा 20 मार्च 2026 ला श्री स्वामी समर्थ प्रगट दिन आहे। आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे। आता वार शुक्रवार असणार आहे आणि महाराजांचा प्रगट दिन म्हणजे आपल्यासाठी आनंद उत्सव असतो। आपल्यासाठी जणू काही ही एक दिवाळीच असते। तर तो दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि दरवर्षी आपण याच दिवसाची औचित्य साधून, या सुवर्ण क्षणाचं औचित्य साधून महाराजांची 21 दिवसांची सेवा करत असतो। तर त्याच संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम 20 मार्च 2026 ला महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे। चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी महाराजांचा प्रगट दिन असतो। आपल्याला माहिती आहे की महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही आहे, ते प्रकट झाले आहे, म्हणून आपण स्वामी समर्थ प्रकट दिन असा आपण शब्द वापरतो। आता ही 21 दिवसाची सेवा असते, जी तुम्ही कधीही आता अगदी आजपासून ते तुम्हाला 20 मार्च पर्यंत ही महाराजांची सेवा करायची असते। दरवर्षी अखंड स्वामी भक्त खूप जास्त प्रमाणात ही सेवा करतात। त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे आणि महाराज ते करून घेतात। आपण कोणी नाही, शेवटी करता करविता ते मालक आहेत, आपण फक्त निमित्त मात्र असतो। तर आता 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये 21 दिवसांची महाराजांची स्वामी सेवा करायची आहे। आता सगळ्यात आधी ताई 28 पासूनच सुरुवात करायची का? नाही, कारण या 28 ते 20 मध्ये बऱ्याच महिलांचा मासिक धर्म आलेला असतो। मग तुम्ही आता 28च्या आधी अगदी तुम्ही 24 फेब्रुवारीला जरी सुरुवात केली, 20 तारखेला जरी सुरुवात केली आणि अगदी आज जरी सेवा केली, म्हणजेच काय 19ला किंवा 22ला महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधी म्हणजे 20 मार्चच्या आधी तुम्हाला सेवा ही पूर्ण करायची आहे। मग ती अगदी तुमची 15 मार्चला जरी पूर्ण झाली, 16 मार्चला जरी पूर्ण झाली तरीही काही हरकत नाही। एवढंच आहे की प्रगट दिनाचं औचित्य साधून माझ्याकडं ही महाराजांची सेवा करावी असाच प्रत्येकाचा अट्टहास असतो की मी काही ना काही सेवा माझ्याकडनं स्वामींची घडावी। आणि अर्थात 20 तारखेनंतरही तुम्ही सेवा करू शकता। काय होतं ना, कधी कधी आपण व्हिडिओ हा आपला लेट बघतो, मग ताई आमचं 20 तारखेपर्यंत इतकेच पारायण झाले, हरकत नाही, तुम्ही 21, 22, 23 पर्यंत पण सुद्धा तुम्ही पारायण करू शकता, आपलं कंप्लीट करू शकता, हरकत नाही। म्हणून मी तुम्हाला लवकर व्हिडिओ करते आहे की जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही सगळेजण स्वामी भक्त सेवेला सुरुवात करावी। कारण म्हणजे आपल्या मासिक धर्म असतो, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी ह्या निर्माण होतात। आता बघा, समजा एखादीला 20 म्हणजे आता कोणाचं तरी लग्न आहे, लाईक 15 मार्चला लग्न आहे, 16 मार्चला लग्न आहे, मग त्याच्या आधी पण तुम्ही सेवा उरकून घेऊ शकता। थोडक्यात काय, तुम्ही आता जेव्हाही व्हिडिओ बघत आहे, मला माहिती आहे की मार्च महिन्यात खूप सगळे लग्न आहे किंवा 15 मार्च नंतर मला कुठेतरी गावाला जायचं आहे किंवा 28 तारखेच्या आधी मला गावाला जायचं आहे, मग 28 नंतर 1, 2, 3 ला मी सुरुवात केली आणि नंतर सांगता म्हणजे पारायणाची समाप्ती जरी 20, 22, 23 मार्चला झाली, 23, 24 मार्चला झाली तरीही हरकत नाही, तुम्ही सेवा करू शकता। आणि काय होतं ना, जेव्हा आपण म्हणजे जेव्हा असं काही सुवर्ण काळ येतो ना, मग तेव्हा आपण एकदम छान पद्धतीने आपल्याकडनं आपल्या महाराजांची सेवा करते। मनात एक असतं की नाही, या सेवा झाल्याच पाहिजे। तर आता सेवा काय असते, तर दरवर्षी आपण सेवा करत असतो महाराजांची 21 पारायण श्री स्वामी चरित्र ग्रंथ, पवित्र दिव्य अनुभव देणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा आणि मेन म्हणजे महाराजांच्या जवळ नेणारा काय असेल तर हा ग्रंथ। आणि महाराजांचे नामस्मरण आहे। महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नाम जप करतो त्याला मी अखंड जपत असतो। तर आपल्याला 21 पारायण करायची आहे। बघा महिलांनो, काही महिलांना सगळी माहिती असतं, पण काही महिला नवीन आहेत, तर त्यांना सविस्तर सांगणं माझं काम आहे। तर एक पारायण म्हणजे काय, 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं असतं। ताई मला 21 पारायण करणं शक्य होणार नाही, मग मी रोज 7-7 अध्याय पठण केले तर चालेल का? करू शकता। ताई एका दिवसात मी 2 पारायण करू शकते का? करू शकता। कारण मी ते सांगते की कधी कधी गावाला जाणं, सुख दुःख हे चालूच असतं आपलं, मग अशा वेळेस एका दिवसात 2 पारायण करू शकता का? ठीक आहे। कधी कधी अशा कमेंट येतात की ताई एका दिवसात 4-5 पारायण, तर असं करूच नका, नुसतं वाचण्यात काहीही अर्थ नाही आहे। या पारायणामध्ये, या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो, तर फक्त वाचण्यात काहीही अर्थ नाही आहे। तुम्ही सकाळी 1 पाठ, संध्याकाळी 1 पाठ असे
मध्ये दिवसाला 2 पाठ नक्कीच करू शकता. पण अगदी 3-3, 4-4 पाठ जर तर मी सांगेल की ते करूच नका. 2-2 पाठ तुम्ही करू शकता. अगदी तुम्ही कधीही सुरुवात करू शकता आणि रोज तुम्ही 2-2 पाठ करू शकता. ज्यांना पूर्ण वाचणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, तर तुम्ही रोज 7-7 अध्याय हे पठण करायचे असते. म्हणजे काय, तर तुमचं 3 दिवसात एक पारायण कंप्लीट होईल. पण खरं सांगू का, आपल्या जबाबदाऱ्या इतक्या असतात ना, तर त्याच्यापेक्षा जर संकल्प केला आहे, आपण पहिल्याच दिवशी संकल्प करायचा की महाराजांच्या समोर जाऊन नारळ खडीसाखर ठेवायची, केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर अर्पण करायची आणि महाराजांना म्हणायचं की महाराज, माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या. कुठल्या कार्यासाठी तुम्ही हे सेवा करत आहात, मग लग्न जमत नाही आहे, मनासारखी एखादी गोष्ट आहे ती घडावी, आपल्या आयुष्यात ती मिळाली आणि चांगली, जी स्वतःसाठी चांगली आहे आणि इतरांसाठी पण चांगली आहे. आपल्याला माहिती आहे की या सेवेने खूप अनुभव आलेले आहे. ताई, अगं मला गर्भधारणा होत नव्हती, मी सेवा केली, महाराजांच्या कृपेने गर्भधारणा झाली. विज्ञानाबरोबर अध्यात्मही तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर लग्न जमत नाही आहे, मनासारखी नोकरी मिळावी किंवा नोकरीत काही अडचणी आहे, आपल्या सांसारिक अडचणी असतात, असंख्य प्रकारच्या असतात, त्याच्यातून मार्ग मिळावा, त्याच्यातून आपल्याला सर्वांची सुटका व्हावी. आणि खरं सांगू का, काही महिलांचं तर एवढं भारी वाटतं ना, अगं ताई, महाराजांनी सगळंच दिलं आहे, आता आम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची आहे. म्हणून ती महाराजांची सेवा करण्यासाठी सुद्धा तर खरं महिला हे पारायण करतात की ताई नाही, आम्हाला काही नाही, फक्त आमच्या सेवेचं बँक बॅलन्स वाढवायचं आहे, महाराजांची सेवा घडावी आमच्याकडनं, म्हणून आम्ही हे पारायण करतो. मग तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्याच्यासाठी तुम्ही पारायण हे नक्कीच करू शकता. बघा, एक पारायण, एक पाठ म्हणजेच काय, 1 ते 21 अध्याय. आपल्याला किती पारायण करायचे आहे, 21 पारायण करायची आहे. म्हणजेच काय, रोज 1 ते 21 अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे. खरं तर एकाच बैठकीत बसून पारायण करायचं असतं. एकदा बसलं की सगळं 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे. ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ नाही आहे त्यांनी कुठलं पण प्रकाशन तुम्ही नक्कीच पठण करू शकता. पण तुम्हाला का सांगते हा ग्रंथ, कारण की हा छोटा आहे, तुम्हाला वाचायलाही सोपा आहे. पहिल्या दिवशी म्हणजे संकल्प केल्यावर आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ते एकदा पठण करायचं आहे. पहिल्या दिवशी ते पठण करायचं, नंतर मग स्वामी चरित्र सारामृताला आपल्याला सुरुवात करायची. आता एकाच बैठकीत पारायण करायचं असतं, पण ताई माझं लहान बाळ आहे, ते उठणार आहे किंवा मला त्याला दूध पाजावं लागणार आहे, किंवा अचानक कोणीतरी आलं आपलं, की आपण सेवेला बसलो आणि कोणीतरी आपल्या घरी आलं, मग अशा वेळेस उठून तुम्ही त्यांचे जे काही तुमचं काम आहे ते करून तुम्ही पारायण हे आपले नक्कीच कंटिन्यू करू शकता. आणि कधी कधी ना अशा कमेंट्स येतात की ताई माझं बाळ खूपच छोटं आहे, मग मी म्हणजे एका बैठकीत पारायण हे करू शकत नाही, मग मी 2-2 करू शकते का? लाईक सकाळी 1 ते 11 पारायण म्हणजे 1 ते 11 अध्याय पठण करते, बाकीचे मग मी संध्याकाळी करते. बघा मैत्रिणींनो, एकाच बैठकीत केलं तर उत्तम, पण नाहीच शक्य होत, जर लहान बाळ आहे, काही अडचणी आहे तुमच्या, तर तुम्ही 2दा सुद्धा पारायण करू शकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने पारायण करता याच्यापेक्षा तुम्ही पारायण करताय ना, याला महत्व आहे. मग भले ताई मी सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 असंही महिलांनी पारायण केलं आहे की ताई माझं बाळ खूप छोटं होतं, मला ते काहीही करू देत नव्हतं, म्हणून मी सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय करून मी पारायण पूर्ण केलं आहे, असंही महिलांनी केलं आहे. तुम्ही सुद्धा तसं करू शकता, काहीही होत नाही. तुम्ही सेवा करताय यालाच फक्त महत्व आहे. तुम्ही किती परफेक्टली सेवा करताय याला अजिबात महत्व नाही आहे. तुम्ही सेवा करताय ना, भले तुम्ही टप्प्याटप्प्याने करताय, जरी तुम्हाला चालतं तुम्ही करू शकता. ताई मांडणी करावी लागते का? काहीच नाही. आपल्याकडे आपला हा छोटासा जो इथे आहे महाराजांचा फोटो असेल तर चालेल, मूर्ती असेल तरी चालेल, वेगळी मांडणी करायची गरज नाही. तुमची खूप इच्छा असेल की नाही ताई मला एकदम सागर संगीत करायचं आहे, तर तुम्ही वेगळी मांडणी सुद्धा करू शकता. जिथे महाराजांचा फोटो ठेवू शकता, रोज हार वगैरे घालू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कळसाची स्थापना सुद्धा करू शकता आणि रोज असा हा ग्रंथ इथे ठेवायचा, वाचायचा, परत तो झाकून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी परत वाचायचं, नंतर झाकून ठेवू शकता. तुमची जर इच्छा असेल मांडणी तर तुम्ही मांडणी करू शकता, नाही तर देवघरात बसून पारायण करायचं. पारायण करून झालं की ग्रंथ उचलायचा, आपल्या जागेवर ठेवायचा, परत दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ घ्यायचा आणि पारायण करायचा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, काही अडचण नाही.
आम्हाला बसता येत नाही, मस्त खुर्ची टेबल घ्यायची, त्याच्यावर पारायण तुम्ही नक्कीच करू शकता. किंवा ताई मला बेड रेस्ट आहे, मी झोपूनच असते, मग मी दिवाणवर पण पारायण करू शकते का? करू शकता, काहीही अडचण नाही. गुरुचरित्र ग्रंथ आपण दिवाणवर पठण करू शकता. आणि खरं तर स्वामी चरित्र पठण नाही करू शकत, पण तुमची अडचण आहे. जर तुम्हाला जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही उठूच शकत नाही, तर तुम्ही पारायण कसं करू शकता? मग त्याच्यापेक्षा आपण जे काही आहे, ज्याच्यात आहे तसंच आपल्याला स्वामी सेवा ही करू शकता. स्वामी सेवेचं महाराजांचं तेच आहे की बाळा, तू जसा आहे, जिथे आहे तिथे तू माझी सेवा कर. आता हे स्वामी चरित्र सारामृताबद्दल झालं. रोज आता ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही, काही कारणाने नाही की ताई आम्ही नाही पारायण करू शकत, त्यांना काय करायचं आहे? 21 दिवस रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने रोज तुम्ही 11 माळीचा जप करू शकता. किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अगदी असं तुम्ही नामजप महाराजांच्या समोर बसता, चालता, बोलता, उठता, बसता नामस्मरण वेगळं असतं. इथे महाराजांच्या समोर, अगदी समोर बसून 20 ते 25 मिनिट लागतात. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी 21 दिवस 11 माळी आपल्याला जप करायचा आहे. आता ताई मी सकाळी 11 माळी, संध्याकाळी 11 माळी करू शकते का? मी काय म्हणते, तो 21 दिवसाचा नियम तुम्ही ठेवा. 21 दिवसांमध्ये महाराज माझ्याकडनं काहीही होत नाहीये, मी नामस्मरण करते. ज्यांना लिखित नामजप करायची सवय, म्हणजे ज्यांची इच्छा आहे, त्यांनी ती सवय लागली आहे, त्यांनी पण ठरवावं की 11 माळी मी पठण करते ना, तर म्हणजे मी बोलते ना, तर 11 माळी मी लिहिणार. लिखित नाम जप तुम्ही रोज 11 माळी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. असं तुम्ही 21 दिवस सेवा करू शकता. आणि सगळ्यात आधी 21 दिवस का करायची? 22 दिवस, 23 दिवस किंवा 24 दिवस केलं तर काही बिघडतं का? असं अजिबात नाही आहे. 21 दिवस किंवा 11 दिवस आपल्याकडनं आपण जेव्हा संकल्प करतो, आणि मी माझं वैयक्तिक सांगते की मी संकल्पच करत नाही, मी म्हणते महाराज जेवढं होईल तेवढं तुमच्या चरणाशी अर्पण करते. मग ते कमी तर होतच नाही, स्वामी कृपेने जास्तच नक्कीच होतं. म्हणून मला असं वाटतं ना की 21 पारायण हे एक बंधनकारक असतं आपल्याला, की आपण 21 पारायणाची सेवा करत आहे. पण 22-23 पारायण झाले तरीही हरकत नाही. आणि प्रगट दिन आपल्यासाठी किती महत्वाचा दिवस आहे हे स्वामी भक्तांना नव्याने सांगायची गरज नाही. याचंच औचित्य साधून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता जे लोक नवीन आहे त्यांना सांगते नियम काय आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर उत्तम, नाही तर शक्य झालं नाही. कारण ताई म्हणजे बऱ्याच कमेंट्स येतात आणि बऱ्याच महिलांचं असं होतं की ताई आम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहे. जर म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, नाही केलं तरीही चालेल, पण शक्यतो कराच. पण ज्यांच्या काही अडचणी आहे त्यांनी नाही केलं तरीही चालेल. दुसरं येतं ते कांदा लसूण खाऊ शकता, परान्न वर्ज करायचं आहे. मांसाहार घरात होता कामा नये. घरात करत असतील त्यांना खाऊ द्या, पण तुमच्या घरात मांसाहार तुम्ही खायचा नाही आहे. जर कोणी खात असेल, ज्यांना सेवा करायची आहे त्यांच्यासाठी सांगते, कुठलंही काळं वस्त्र परिधान करून महाराजांची सेवा करायची नाही. हा सुद्धा एक नियम आहे. त्याच्याच बरोबर परान्न वर्ज करायचं ते सांगते. अगेन लग्नाला जायचं आहे, तुम्हाला माहिती आहे ना की लग्न आहे, समजा आता कुठल्या तरी 7-8 तारखेला लग्न आहे, मग त्याच्या आधी सेवा करून घ्या. किंवा लग्नाला गेलं तर शक्यतो बाहेरचं खाऊ नका, लग्नाचं खाऊ नका. आता खूपच जवळचं लग्न आहे, भावाचंच लग्न आहे, अगदी सख्या भावाचं लग्न आहे, मग अशा वेळेस तुम्ही 8 तारखेला जाऊन आल्यावर 10 तारखेला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आणि अगदी ती सेवा तुमची 30 मार्च पर्यंत सुद्धा गेली तरीही चालेल. थोडक्यात काय, परान्नाचा दोष लागतो आपल्याला. आणि परान्न वर्ज्य आहे म्हणून मी सांगते की परान्न मग बाहेरचं पण खायचं नाही, हॉटेलला जाऊन खाऊ का, तर असा नियमच नाही आहे. मैत्रिणींनो, संकल्पयुक्त जेव्हा सेवा तुम्ही करता, तुमचा काहीतरी संकल्प आहे, तुम्ही महाराजांकडे काहीतरी संकल्प केला आहे की माझं हे काम हो, त्याच्यासाठी परान्न हे वर्ज्य आहे. आणि हा आपल्या केंद्रातला आपले जे काही सेवेकरी आहे, गुरु माऊली नेहमी म्हणतात की सेवेकरी सेवकऱ्याचं अन्न हे परान्न नाही होत. अगदी आपल्या माहेरचं पण आपण खाऊ शकता. माहेरचं अन्न हे परान्न नसतं, ते आपलंच असतं. मग तुम्ही माहेरी गेलात, काही कारणांनी अचानक तुम्हाला जावं लागलं तिथे, तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता.
पण बाकीच्या गोष्टी कुठे नाही. मग तुम्ही कांदा लसूण खाऊ नका किंवा तुम्ही भात खाऊ नका, एकच धान्य खा, असा कुठलाही नियम नाही. ताई उपवास धरावा लागतो का? तर अजिबात नाही. स्वतःच्या शरीराला त्रास करून उपवास करून पारायण करणं, सेवा करणं असे कुठलेच नियम दिलेले नाही आहे. पण अगेन लोकांची इच्छाशक्ती असते. लोकांना खूप वाटतं की नाही त्यावर उपवास करायचा, एक टाइम उपवास करतो आम्ही, संध्याकाळी खातो. तुमची जर इच्छा असेल, तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. बाकी कुठलेच यात नियम दिलेले नाही. तर मैत्रिणींनो, या प्रगट दिनाचं औचित्य साधून प्रत्येक स्वामी भक्ताकडनं महाराजांची सेवा व्हावी आणि नेहमी हेच असतं की खूप काही द्यावं म्हणून कधी सेवा नका करू. खूप काही दिलंय महाराज मला तुम्ही म्हणून मी तुमची सेवा करत आहे आणि आयुष्यात कधीच काहीही मागायची गरज पडत नाही. शेवटी करता करविता आपले महाराज आहे. तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची, कोणाकडनं काय करून घ्यायचं हे सगळं महाराज ठरवतात. मी तुम्हाला ते सांगेल की कळकळून व्हिडिओ नाही शेअर करा तरीही चालेल, पण जवळपासचे जे लोक आहेत त्यांना सांग की बघ आता प्रगट दिन आला आहे, तुझ्या ज्या काही इच्छा आहे, ज्या काही अडचणी आहे त्या सगळ्या तू महाराजांसमोर सांग. तू महाराजांची सेवा कर आणि बघ 21 दिवसात काय होतं. जे नशिबातही नाही आहे, ते प्रारब्धात पण नव्हतं, ते सगळं महाराज आपल्याला देतात. पण योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. तुम्ही आणि मी कितीही डोकं आपटा किंवा कितीही काही करा, योग्य वेळ आल्यावर महाराज हे प्रत्येकाला भरभरून देतात. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण हे सेवा करणार आहात. आपण सगळ्या जणांनी मिळून सेवा करूया की जेणेकरून आपला पण आयुष्यातील अडचणी, संकट, दुःख कमी होतील. अर्थात या सेवेमध्ये 4 दिवस इकडे तिकडे झाले तरीही हरकत नाही. 4 दिवस तुम्ही थांबवू शकाल, नंतर सेवा कंटिन्यू करा. तुम्ही सेवा करताय ना, हे जास्त महत्वाचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ खूप जास्त मोठा झालाय असेल तर माफी असावी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.